8 जानेवारी रोजी धामणगाव रेल्वे शहरात जागतिक पंचशील धम्मध्वज दिन नगर परिषद प्रांगणात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पंचशील धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली। जागतिक बौद्ध धर्म परिषदेत 8 जानेवारी रोजी पंचशील धम्मध्वजाचा स्वीकार आज संपूर्ण जगामध्ये पंचशील धम्मध्वज दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। त्याचाच एक भाग म्हणून धामणगाव रेल्वे शहरातील बौद्ध उपासक व उपासिका यांनी पंचशील धम्मध्वज दिन साजरा केला। यामध्ये प्रामुख्याने प्रशांत मून, कुमारी ज्योतिताई पाटील, मुकेश अर्जुने, धीरज भैसारे, डॉक्टर पवन झटाले, ॲडव्होकेट आनंद माने, आदित्य शंभरकर, प्रशिक राऊत, सागर रोकडे, मनीष शेलारे, संतोष वाघमारे मोठ्या संख्येत बौद्ध उपासक उपस्थित होते। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन। आज धम्मध्वजाला विजया मानून सर्व देशामध्ये आज धम्मध्वजाचं पूजन केलं जाते। तसंच आज धम्मध्वजामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं आणि त्याचा मान सन्मान करणं आपला हा भारतीय बौद्ध महासभेचा म्हणजे आपल्या समाजातील आपल्या सगळ्या भारतीय रूढीमध्ये याला खूप महत्त्व आहे आणि त्याचं आपण पंचांग प्रमाण करून आज धम्मध्वजाचा विजय असो असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। भारतीय धम्मध्वजाचा संविधानाचा भारतामध्ये किंवा अनेक देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचा एक झेंडा आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जगामध्ये जो एक महत्त्वाचा आणि मुख्य जो धर्म आहे तो म्हणजे एक बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्म हे पंचशिलावर बौद्ध धर्माचं जवळपास पंचशिलावर बौद्ध धर्माला खूप महत्त्व आहे आणि त्या पंचशिलाच्या आधारावर जागतिक बौद्ध महापरिषदेने श्रीलंकेला एक बैठक आयोजित केली होती आणि त्यामध्ये बौद्ध धर्माचा ध्वज कसा असेल त्यावर चर्चा केली आणि बौद्ध धर्माचा एक 5 कलरमध्ये झेंडा निर्माण केला। त्यामध्ये पहिला कलर आहे तो निळ्या रंगाचा आणि निळ्या रंगाचा कलर हा शांततेचा आणि प्रेमाचं प्रतीक आहे। दुसरा कलर आहे पिवळा रंग। पिवळा रंग हा तेज आणि उत्साहाचा प्रतीक आहे। तिसरा रंग आहे लाल रंग। लाल रंग शौर्य आणि साहसाचं प्रतीक आहे आणि चौथा रंग आहे पांढरा रंग। पांढरा रंग पवित्रतेचं आणि शुद्धतेचं प्रतीक आहे आणि 5वा रंग आहे केशरी रंग। केशरी रंग त्याग आणि करुणेचं प्रतीक आहे। अशा या 5 रंगाचं आणि पंचशिलाचं बुद्ध धर्मामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यावरूनच आज जागतिक पंचशील धम्मध्वज म्हणून 8 जानेवारी रोजी हा धम्मध्वज पूर्ण जेवढे काही बौद्ध राष्ट्र आहेत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला एक मान्यता प्राप्त झाली आणि म्हणून आज पंचशील म्हणजे जागतिक धम्मध्वज दिन म्हणून आज साजरा करतो। त्या अनुषंगाने आज धामणगावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी या पंचशील झेंड्याला मानवंदना देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला म्हणजे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आम्ही मानवंदना देणार आहोत। AS न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे। पंचशील धम्मध्वजाचा